कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आज दुपारी भाऊ शळगावमध्ये दुःखद घटना घडली। तेजस तानाजी शेरकर या युवकाचं दुःखद निधन झालं। भाऊ कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर या युवकाला आपण श्रद्धांजली वाहूयात। प्रियंका कुंभार या युवतीचं सुद्धा दुःखद निधन झालं। आपण 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून या दोघांनाही श्रद्धांजली वाहूया। ओम शांती शांती। सर्वांना विनंती बसून घ्या। सलीम शेख ज्येष्ठ पत्रकार यांचंही निधन झालं। मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतोय आपण त्यांनाही श्रद्धांजली वाहूया। श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं जागेवरती स्तब्ध उभा राहा। पत्रकार खरं तर स्वाभिमान असतो, देशाचा कणा असतो। 2 मिनिटं आपण श्रद्धांजली वाहूया। पत्रकार सुरेश मिसाळ यांनाही आपण श्रद्धांजली वाहूया। ओम शांती शांती। विनंती बसून घ्या। यानंतर आपण सन्माननीय गोविंदजी मोहिते, पंडित ननवरे, विनिंदजी जाधव या 5ही ग्रामपंचायत सदस्यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। रतनजी ननवरे ग्रामपंचायत सदस्य आपणास विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। मी प्रास्ताविक मनोगतासाठी विनंती करतोय सन्माननीय विठ्ठलजी ननवरे की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। प्रास्ताविक मनोगतासाठी विनंती सन्माननीय विठ्ठलजी ननवरे आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय जानकर साहेब उपस्थित राहत आहेत। खाली घेऊन विनंती आहे आपण जानकर साहेबांच्या स्वागतासाठी जायचं आहे। ऍडव्होकेट राहुलजी बकरे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे। प्रास्ताविक भाषणासाठी सन्माननीय विठ्ठलजी ननवरे विनंती आपण प्रास्ताविक मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मी माझं मनोगत व्यक्त करतो। आपल्या या शेळगाव नगरीमध्ये सर्व शेतकरी, व्यापार करणारे व्यापारी यांना पवार साहेबांनी त्यांच्या कृषी मंत्री असताना जी कर्जमाफी केली, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात मोठी झालेली ही कर्जमाफी होती। त्या कर्जमाफीमुळे गोरगरीब जनता, शेतकरी, श्रीमंत वर्गापर्यंत सर्वांना त्याचा लाभ मिळाला आणि त्या लाभामुळे आज शेतकरी इथपर्यंत चांगलं जीवन जगत आहे। त्या 84 वर्षाच्या योद्ध्याला त्यांनी महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प केलेला आहे। त्यामुळे आपण त्यांना या वेळेला साथ देऊन आपले उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील यांच्या तुतारी वाजवणाऱ्या चिन्हावरती चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजन करायचं आहे। धन्यवाद। आणि आगमन होतोय खऱ्या अर्थानं अवघा महाराष्ट्र ज्यांच्याकडे आशेने पाहतोय आणि खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे। माळशिरस तालुक्याचा विकास यानंतर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शेळगाव नगरचे सुपुत्र सन्माननीय आबासाहेबजी शिंगाडे पाटील यांना मी विनंती करतोय आपण मनोगत व्यक्त करावं। सन्माननीय आबासाहेबजी शिंगाडे पाटील। पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी शेळगावमध्ये सभेचं आयोजन केलेलं आहे। मी आपले उमेदवार
आणि नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करतो। तसेच या ठिकाणी आता नुकतेच उपस्थित झालेले आदरणीय जानकर साहेब यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। आणि उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, अगदी वेळ कमी असल्यामुळे कुणाची नावं घेत नाही, सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले जळगावातील खऱ्या अर्थाने स्वाभिमानी मतदार म्हणलं तरी काय हरकत नाही, खरे स्वाभिमानी माणसं आहेत। काय अशी परिस्थिती जळगावमध्ये झाली। मला बबन आणि शंकर मला सांगत होते की काय लोक सध्या येत असताना अगदीच आडवाडीचंही काम करलेलं आहे। तुम्ही हे उद्याच्या लोकशाहीच्या दृष्टीने तसं घातक आहे असं कुणालाही असा जानकर साहेबांच्या वेळी टाळ्या वाजवून स्वागत करावं वाटतं। काय लोकांनी बाईट ऐकल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटायचं की मागल्या 20 वर्षात काय झालं नाही, त्या 10 वर्षात सगळं काय झालंय, असे काही लोक बाईट देत होते। मागल्या 20 वर्षात साहेब आपण आमदार मंत्री असल्या त्या पाऊल वाटाचं रूपांतर डांबरीकरणाच्या रस्त्यात आलं। मी हर्षवर्धन पाटील साहेबांनी केलेलं आहे। तिथून जळगावहून नागपूरला जाणारा रस्ता ठीक आहे, आताच्या 18, 22, 25 वयाच्या मुलांना माहित नसेल की त्या रस्त्याची अवस्था काय होती, पण अजूनही गावातली जुनी लोक आहेत, त्या रस्त्याने जाणारी जुनी लोक आहेत। शेगाव ते अंतुर्णे साहेब जायचा रस्ता जो आहे तिथं पाऊल वाट नव्हती। जवळ आले असताना आम्ही मुंबईला आलो आणि आम्ही तुम्हाला अशी विनंती केली की तेलवाड्यात फकडदादा आम्हाला येऊन देणार नाही, त्यांच्या रस्त्याची फार मोठी समस्या आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या ठोक तरतूद निधीतून तुम्ही तो रस्ता 54 फाटा ते राऊत वस्ती हा रस्ताही तुम्ही दिला। मग मला त्यांना एवढंच विचारायचं बाईट देणारला, हा काय विकास नाही का? म्हणजे तुम्ही केलेलाच विकास आहे आणि बाईट जत्रा बाजारातून सहज इकडे मंदिराकडे हात करायची आणि ही काय हा विकास? अहो तुम्हाला माहित नसेल या समोर मंदिरावर साहेब लय वेळा बोललेलं, मला आश्चर्य वाटतंय की शेगावच्या मंदिराचा वर्ग दर्जात रूपांतर तुम्ही मंत्री असताना झालं। त्या टायमाला जिंदापूर इथे 3 मंत्री झालं, त्या 3 मंदिरांचे ते वर्ग दर्जात रूपांतर झालं। मला वाटतं विजयदादा काहीतरी त्या खात्याचे मंत्री होते आणि त्या काळात तुम्ही वर्ग दर्जा द्या आणि तुम्ही आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं की इथून पुढे टप्प्याटप्प्याने 3-4 वर्ष ऑटोमॅटिक निधी, उद्या कुणाचंही सरकार येऊ, कुणीही आमदार येऊ, ते ऑटोमॅटिक होणारच होतं आणि मग उगाच देवळाकडे हात करायचा हा निधी किती। मग मला त्यांना म्हणायचं की बाबा तुम्ही शासनाच्या निधीतून देवा केलं, मग कोट्यावधी रुपये गावातल्या लोकांनी वर्गणी दिली, त्याचं काय झालं तो पण मला त्यांना सवाल विचारायचा आहे की गावातल्या मंदिराची शिखरं कुणी बांधली, आपली फरशी कुणी टाकली, गाभाऱ्याची कामं कुणी केली, कलर कुणी दिला। मला वाटतं सतत साठे महाराजांनी महिलांना आवाहन केलं की आपल्या मंदिराला पैसे पाहिजे आणि उपस्थित महिलांनी इथं सप्ताह चालला होता आणि त्यात बघता अनेक रक्कम गोळा झाली। मग ह्या रकमेचं झालं काय हा विषय आहे। आणि मग 3 वेळा कुठंही आलं काही झालं तरी आपल्या गावातलं मंदिर बांधलं, आपल्या गावातलं मंदिर बांधलं। मला वाटतं की ही काय बरोबर नाही। परवा साहेब सभा झाली आणि कुणीतरी सांगितलं की शेळगावला 150 कोटी आलं, त्याला 150 कोटी शेळगावचं सिंगापूर झालं असतं की